नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी कार्यरत आहेत, ज्यांचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा पेमेंट व्हायचा बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन पेमेंट करत असताना दिवाळीच्या सुट्ट्या गृहीत धरल्या जात आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं एकूण विद्यावेतन हे त्यांनी ठरवलेल्या दिनांकापेक्षा किंवा तुम्हाला जेवढं विद्यावेतन मिळायला पाहिजे त्यापेक्षा कमी मिळत आहे आणि त्यामुळे 11 महिन्याचं प्रशिक्षण होऊन देखील आपल्याला पगार मात्र 10 महिने किंवा मग 10.5 महिन्यांचा मिळत आहे। अशा प्रकारच्या तक्रारी काही विद्यार्थी करत होते। त्या संदर्भामध्ये आपल्याला एका महिन्यामध्ये किमान किती दिवस प्रशिक्षण योजनेसाठी हजर राहणार या संदर्भामध्ये विद्यार्थी प्रश्न विचारून आले होते आणि त्या संदर्भामध्ये लेखी जर असेल तर तो जेणेकरून आपले पैसे करणार जे पैसे आहेत तर ते आपल्या देखील असताना सुट्टी असताना सूचना सर्वांना दाखवा आहे ते तुम्ही बघू शकता। मित्रांनो बघा, आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी CMYKPY अशा पद्धतीने गुगल वरती टाइप करायचं आहे। म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी पहिली वेबसाईट आहे जी आपल्या सर्वांना माहिती ही, तर या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला ते त्या ठिकाणी आपल्याला गुगल वरती टाइप करायचं आहे। ठीक आहे, इथे आल्याच्या नंतर जर समजा मी असं टाइप केलं CMYKPY तर आपण पहिली जी लिंक आपल्या समोर ओपन होणार आहे त्या लिंक वरती क्लिक करायचं। आता ह्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर जे पेज ओपन होणार आहे तर हे असणार आहे। ठीक आहे, आता या पेज वरती आल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आपण डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर समोर काही फाइल्स ची यादी आपल्या डोळ्यासमोर येत आहे। यापैकी आपल्याला कुठल्या यादीवरती क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी CMYKPY गाईडलाईन्स या बटनावरती आपल्याला सुरुवातीला क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला दिसून पडेल की समोर एक PDF फाईल जी ओपन होणार आहे। त्या PDF फाईलमध्ये तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही दिलेली आहेत। मी या ठिकाणी आता तुमच्या सर्वांसाठी साईज वाढत आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला क्लिअर दिसेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या फाईलमध्ये नमूद केल्याप्रमाणे किती दिवस आपल्याला काम करायचं आहे तर याबद्दल स्पष्ट सूचना ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत। आता हे वेगवेगळे निकष होते की ज्या पद्धतीने जर समजा अनुदानित शाळा असेल किंवा मग एखादी खाजगी शाळा असेल, सरकारी शाळा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने कार्य प्रणाली करायची आहे किंवा किती टक्के त्याला विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे या संदर्भामध्ये सूचना दिलेली होती। तर शासकीय आस्थापनांमध्ये साधारणतः 5% आणि इतर ज्या ठिकाणी सेवा क्षेत्र असेल किंवा इतर त्यानुसार 10% आणि 20% अशा पद्धतीने हे घ्यायला सांगितलेलं होतं। आता आपली जी अडचण आहे ती म्हणजे प्रशिक्षणार्थी बांधवांनी साधारणतः किती दिवस हे प्रशिक्षण एका महिन्यामध्ये घेतलं पाहिजे अशा प्रकारची जी सूचना होती त्या संदर्भामध्ये या ठिकाणी स्पष्ट असा उल्लेख ही जी गाईडलाईन्स आहे तर त्याच्यामध्ये दिलेला आहे। ठीक आहे, तर यानुसार जर आपण बघितलं विद्यावेतनाची गणना मुद्दा क्रमांक 13 तर यानुसार असं सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः वाचून घ्या। बघा, प्रशिक्षणार्थी महिन्यामध्ये किमान 20 दिवस उपस्थित असणे हे आवश्यक आहे। त्याला त्या महिन्याचं 100% अनुदान भेटलं पाहिजे किंवा विद्यावेतन भेटलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। जर समजा प्रशिक्षणार्थी 20 दिवसापेक्षा कमी हजर राहिला तर मात्र त्याच्या अनुपस्थितीप्रमाणे त्याचे जे पैसे आहेत ते कमी होतील अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। परंतु एका महिन्यामध्ये किमान प्रशिक्षणार्थी 20 दिवस तरी असला पाहिजे। म्हणजे 20 दिवस जरी असला तरी सुद्धा त्याला त्या महिन्याचं किती विद्यावेतन भेटलं पाहिजे, 100% विद्यावेतन भेटलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आहेत। त्यामुळं असं असताना देखील खूप जणांचे पैसे हे कापण्यात आलेले आहेत। असं व्हायला नको। तुम्ही मी जे तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे की तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे तर CMYKPY अशा पद्धतीने टाइप करायचं आहे। CMYKPY टाइप केल्याच्या नंतर तुम्हाला जी पहिली विंडो ओपन होईल त्या ठिकाणी यायचं आहे। ती आल्याच्या नंतर तुम्हाला होम या टॅब बटनावरतीच एक बाजूला डाउनलोड्स नावाचा ऑप्शन दिसेल, त्या डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला CMYKPY गाईडलाईन्स वरती क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट्स याच्यावरती क्लिक करून तुम्हाला 9 जुलै 2024 रोजी ज्या काही सविस्तर सूचना दिलेल्या आहेत तर त्या आपल्याला वाचायच्या आहेत। असं जर आपण केलं तर आपल्याला 100% जे आहेत तर त्याचा फायदा होईल आणि आपल्याला सुद्धा पूर्ण एका महिन्याचं पेमेंट हे मिळू शकते। याच्याबद्दल या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। खूप खूप धन्यवाद।